आज आपण 11वा पाठ बघूया. असहकार चळवळ हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या पाठामध्ये आपण फक्त असहकार चळवळीबद्दलच माहिती बघणार नाही, तर मग महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत. आणखी महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाचा नवा मार्ग बघणार आहोत. आणखी रॉलेट कायदा काय होता, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ, सायमन कमिशन आणि लाला लजपत राय यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. लोकमान्य टिळकांचे 1920 साली निधन झाले आणि महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले. हे एक लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांचे निधन कधी झाले? 1920 मध्ये. समोर बघूया. सत्याग्रहाचा नवा मार्ग बघूया. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची सत्ता होती. भारतातील काही लोक तेथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर आणि तेथील कृष्णवर्णीय लोकांवर ब्रिटिश राज्यकर्ते अन्याय व जुलूम करत होते. गांधीजी वकिली व्यवसाय करण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते. बघा, गांधीजी कशा निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते? वकिली व्यवसाय करण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना संघटित केले. त्यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. सत्याग्रह म्हणजे जुलमाचा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार. सत्याग्रह म्हणजे काय? जुलमाचा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार. अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे यावर सत्याग्रहाचा भर होता. सत्याग्रहाचा भर कशावर होता? अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे यावर सत्याग्रहाचा भर होता. सत्याग्रहाच्या मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील लोकांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला. हे एक लक्षात घ्या. सत्याग्रहाच्या मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील लोकांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 1915 साली भारतात परतले. हे एक लक्षात घ्या. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? 1915 साली. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने चळवळ चालवण्याचे ठरवले. गांधीजींनी प्रथम बिहारमधील चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. हे सुद्धा लक्षात राहू द्या. गांधीजींनी प्रथम बिहारमधील चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. तेथील शेतकऱ्यांना नीट पिकवण्याची सक्ती ब्रिटिश मडेवाले करत असत. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला. ब्रिटिश मडेवाल्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका झाली. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते की गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह का केला? कारण बिहारमधील चंपारण्य येथे शेतकऱ्यांना नीट पिकवण्याची सक्ती ब्रिटिश मडेवाले करत असे. म्हणून या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह केला. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तरी हे ब्रिटिश सरकार शेतसारा सक्तीने वसूल करत होते. गांधीजींच्या प्रोत्साहाने शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढा चालवला. अखेरीस सरकारने शेतसारा माफ केला. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो की गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गांधीजींच्या प्रोत्साहाने शेतकऱ्यांनी सत्याग्रह का केला? कारण गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तरीही ब्रिटिश सरकार शेतसारा सक्तीने वसूल करत होते. म्हणून गांधीजींच्या प्रोत्साहाने शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढा चालवला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. रॉलेट कायदा बघूया. ब्रिटिश सरकारने भारतीयांना सुधारणा कायद्याने काही हक्क दिले, पण त्याचवेळी भारतीयांना दडपून टाकण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला. त्यासाठी सरकारने रॉलेट कायदा केला. सरकारने रॉलेट कायदा का केला? कारण ब्रिटिश सरकारने भारतीयांना सुधारणा कायद्याने काही हक्क दिले, पण त्याचवेळी भारतीयांना दडपून टाकण्यासाठी सरकारने रॉलेट कायदा केला. हे एक लक्षात राहू द्या. हा कायदा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला देण्यात आला. यावर सुद्धा एक प्रश्न बनू शकतो की रॉलेट कायदा काय होता? रॉलेट कायदा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार रॉलेट कायद्याने सरकारला देण्यात आला होता. हे एक लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींच्या आवाहनानुसार देशभर हरताळ पाडण्यात आला. हे आंदोलन सरकारने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. जालियनवाला बाग हत्याकांडबद्दल माहिती बघूया. अमृतसर येथे हरताळ केल्यामुळे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले.
या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकतो की डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार का केले? कारण अमृतसर येथे हडताळ केल्यामुळे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले. या हद्दपारीच्या निषेधार्थ अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक मोठी सभा भरली होती. यावर सुद्धा एक प्रश्न बनू शकते की जालियनवाला बागेत एक मोठी सभा का भरली होती? कारण अमृतसर येथे हडताळ केल्यामुळे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले आणि या हद्दपारीच्या निषेधार्थ अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक मोठी सभा भरली होती. या प्रकारे ही माहिती लक्षात राहू द्या, महत्वाची आहे. त्यावेळी जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळीबारात 400 पेक्षा जास्त लोक ठार झाले व हजारो जखमी झाले. बघा, थोडक्यात जालियनवाला बाग हत्याकांड हे काय होतं? तर अमृतसर येथे हडताळ केल्यामुळे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केली आणि या हद्दपारीच्या निषेधार्थ अमृतसर येथे जालियनवाला बागेत एक मोठी सभा भरली होती. त्यावेळी जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळीबारात 400 पेक्षा जास्त लोक ठार झाले व हजारो जखमी झाले. या घटनेला जालियनवाला बाग हत्याकांड असे म्हणतात. या प्रकारे ही माहिती लक्षात राहू द्या. हे आपण खूपदा वाचलं आहे, त्यामुळे कोणी नसेल ऐकलं, नवीन असेल तर त्यांना हे नेहमी लक्षात राहणार आहे. समोर बघूया. या घटनेनंतर पंजाबमध्ये ब्रिटिशांनी भयंकर अत्याचार सुरू केले. या अत्याचाराच्या बातम्या वणव्यासारख्या देशभर पसरल्या. त्यामुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली. या अत्याचाराचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला सर हा बहुमानाचा किताब सरकारला परत केला. यावर सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारला गेला आहे की रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला सर हा बहुमानाचा किताब सरकारला का परत केला? कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला सर हा बहुमानाचा किताब सरकारला परत केला. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. समोर बघूया. खिलाफत चळवळ काय होती बघूया आपण. तुर्कस्तानच्या सुलतानास खलिफा म्हणत. खलिफा कुणास म्हणत? तुर्कस्तानच्या सुलतानास खलिफा म्हणत. जगातील सर्व मुस्लिम त्याला आपला धर्मप्रमुख मानत असत. तुर्कस्तानने इंग्लंडच्या विरुद्ध पहिल्या महायुद्धात भाग घेतला. भारतातील मुस्लिमांचे युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी खलिफाच्या सत्तेला आपण धक्का लावणार नाही असे आश्वासन ब्रिटिशांनी भारतीय मुसलमानांना दिले होते. मात्र दिलेले आश्वासन इंग्रजांनी पाळले नाही. युद्ध संपताच त्यांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे केले आणि त्याचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले. यामुळे भारतातील मुस्लिम संतापले. इंग्रजांच्या विरोधात खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. मुस्लिमांनी खिलाफत चळवळ का सुरू केली होती? कारण तुर्कस्तानच्या सुलतानास खलिफा म्हणत. जगातील सर्व मुस्लिम त्याला आपला धर्मप्रमुख मानत असत. तुर्कस्तानने इंग्लंडच्या विरुद्ध पहिल्या महायुद्धात भाग घेतला. भारतातील मुस्लिमांचे युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी खलिफाच्या सत्तेला आपण धक्का लावणार नाही असे आश्वासन ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना दिले होते. मात्र दिलेले आश्वासन इंग्रजांनी पाळले नाही. युद्ध संपताच त्यांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे केले आणि त्याचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले. यामुळे भारतातील मुस्लिम संतापले आणि इंग्रजांच्या विरुद्ध खलिफाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली. हे एक लक्षात राहू द्या. आणखी खिलाफत चळवळ म्हणजे काय? इंग्रजांच्या विरोधात खलिफाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रकारे हे दोनही प्रश्न लक्षात राहू द्या. समोर बघूया. राष्ट्रीय सभेने या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याला प्रतिसाद म्हणून खिलाफत चळवळीच्या नेत्यांनी असहकार चळवळीला पाठिंबा दिला. हे एक लक्षात घ्या. राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला.